जीव, कूटस्थ चैतन्य, ईश्वर आणि ब्रह्मचैतन्य हे जे उपाधीमुळे झालेले चैतन्याचे प्रकार आहेत ते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी चैतन्य व्यापक आहे, तशाच तऱ्हेने व्यापक असणारा आकाश आहे. आकाशाचेही उपाधीने 4 भाग होतात. हे 4 भाग समजून घेतलं तर आपणाला ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य ह्याच्यामधला आपणाला फरक कळू शकेल. तेव्हा ह्यांची व्याख्या करतात. 2 ह्याच्यामध्ये झाले. घटाकाशाचं लक्षण झालेलं आहे, बरोबर आहे ना. जलाकाशाचं लक्षण पण झालेलं आहे. घटाकाश जलाकाश झालेला आहे. आता मेघाकाशाचं लक्षण राहिलेलं आहे, बरोबर आहे ना. का ते पण झालेलं आहे? मेघाकाशाचं लक्षणही झालेलं आहे. महाकाशाचं लक्षण पण झालेलं आहे. झालेलं ना. तेव्हा 4 गोष्टी समजावायच्यात. कुठला? ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य. समष्टीमध्ये ब्रह्मचैतन्य आणि उपाधीने ईश्वर चैतन्य, बरोबर आहे. आणि व्यष्टीमध्ये कूटस्थ चैतन्य, उपाधीमुळे जीव चैतन्य. हे फरक पडतात. ब्रह्मचैतन्य आणि कूटस्थ चैतन्य हे निरुपाधिक आहेत, म्हणून या दोघांची काय होते? एकजूट होते, एकत्र वाहतो, बरोबर आहे. राहता राहिले ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य ह्याच्यामध्ये आपणाला फरक आढळतो. तो हा जो फरक आहे हा केवळ काय आहे? उपाधीमुळे आहे, बरोबर आहे. आणि उपाधी तुम्ही काढून टाकले की मग सगळे सफाई, एक साथ एक रूप सगळं. उपाधीमुळेच काय होत आहे? आपला बाथरूम, संडास, गोडाऊन, बैठकीची खोली, दिवाणखाना आहे ना, किचन, वरची गच्ची, खालचा मजला, ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? उपाधीमुळे होतात, है ना. ह्या उपाधीच्या भिंती पाडून टाकल्यानंतर काय? सगळी सफाई ना, सगळे एकच ना. मग त्या वेळेला भेद होत नाही. भेद कशामुळे होतात? उपाधीमुळे होतात. आणि या उपाध्या सगळ्या काढून टाकल्यानंतर आपणाला एकत्वाची प्रतीती म्हणजे ज्ञान होतं, बरोबर आहे. आता आपण कुठवर आलेलो आहे? 110 पान. महाकाशाचं लक्षण पण झालेलं आहे, इथपर्यंत आलेलो आहे ना. आता पुढच्या आपण सुरुवात करूया. लाकडात खिळा ठोकला, हे झालं का? झालंय का नाही झालंय? लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो. तो लाकडात अवकाशात असतो म्हणून जातो. लाकडामध्ये रिकामी जागा असते म्हणून जातो. रिकामी जागा असेल तर कोणी जाणार नाही. आता बघा, गाडी भरलेली आहे ना, रेल्वे गाडी गच्च भरलेली आहे, बरोबर आहे ना. त्या दरवाजामध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये सुद्धा माणसं उभी आहेत, है ना. तरी पण एखाद्या स्टेशनवर गाडी थांबली है ना, तर एखादा 2-3 माणसं त्यांना ढकलून ढकलून आतमध्ये चढतातच की नाही चढतात? चढतात की नाही चढतात? याचा अर्थ गाडी भरली आहे असं तुम्ही म्हटलं तरी त्याच्यामध्ये आणखी 2-3 माणसांना बसवणं इतका अवकाश म्हणजे रिकामी जागा असतेच, ठीक आहे ना. या 3-4 जणांना घेतलं. आता गाडी पुढच्या स्टेशनावर आली, बरोबर आहे ना. पुढच्या स्टेशनावर आली तर तिथे आणखी 3-4 माणसं गर्दी बघून देखील आतमध्ये घुसले. मग त्यांची जागा होते की नाही होते? होते, बरोबर आहे ना. ते आतमध्ये घुसून मग त्याच्यापैकी काही लोक गर्दीमधले उभे राहणारे वरच्या त्या बाकडी असतात ना, वरची बाकडी जिथे तुम्ही सामान ठेवतात
त्याच्यावर सुद्धा जाऊन बसतात की नाही बसतात? बसतात ना, बरोबर ना. आणखी एका स्टेशनावर गेलो, त्या स्टेशनावर गेलो, आणखी 3-4 माणसं रेटून आणखी हे करून आतमध्ये घुसतातच की नाही घुसतात? घुसतात ना. गाडी भरलेली आहे, सगळी माणसं उभी आहेत, तरीही थोडी ना थोडी तरी जागा असते की नाही असते? असते ना. म्हणजे त्या गाडीमध्ये माणसं भरलेली, गच्च भरलेली असताना देखील पोकळी असते. म्हणून तर या पहिल्या स्टेशनावर 3-4 माणसं गेली, दुसऱ्या स्टेशनावर 3-4 माणसं घेतली, आणखी तिसऱ्या स्टेशनावर देखील का गेले, 3-4 माणसं गेलीच, आतमध्ये बसलीच आहे ना. कारण मे महिन्याचे दिवस होते, सगळ्यांना आपापल्या गावाला जायचं होतं. त्याच्यामुळे काय केलं, रेटारेटी करून घामाघूम होऊन पण माणसं गेलीच, बसलीच की नाही. तीच गोष्ट इथे सांगतायत. लाकडात खिळा ठोकला तर लाकूड आहे ना, ठोस आहे ना, ठोस आहे ना, आहे ना, ठोस आहे तर त्याच्यामध्ये खिळा जाता कामा नये. पण ठोकल्यानंतर जातो का नाही जातो? जातो की नाही? बरं, लाकडापेक्षा ठोस कोण? लोखंड किंवा दगड. त्याच्यामध्ये खिळा ठोकायचा असेल तर काय करावं लागतं? पहिलं काय करावं? ड्रिल करावं लागतं. काय करावं लागतं? त्या ड्रिल करताना तुम्ही पाहिलात का, त्या दगडाचे काही कण असे बाहेर ड्रिल बरोबर येत असतात. किंवा लोखंडाला किंवा या भिंतीला जर तुम्ही ड्रिल केलं खेळा बसवण्यासाठी तर त्याच्यामधले अवयव काढावे लागतात, म्हणजे तिथे जागा होते आणि मग तुम्ही खीळ त्याच्यामध्ये ठोकू शकतात. म्हणजे खेळा ते इतकं ठोस असतं की ती जागा देत नाही. मग त्याला जागा, खेळायला बाहेरच्या एक गोष्टीला जागा करण्यासाठी तुम्हाला ड्रिलिंग करून त्याच्यासाठी जागा करावी लागते. हे जागा म्हणजे मोकळं आकाश, बरोबर आहे. लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो. तो लाकडात अवकाश असतो म्हणून जातो ना. अवकाश म्हणजे रिकामी जागा. काय अवकाशचा अर्थ काय? रिकामी जागा, बरोबर आहे ना. लोखंडाची मोठी पहार एका बाजूस तापवली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते. लोखंडाची पहार जर तुम्ही तापवलीत आहे ना, तर ह्या बाजूला खूप तापवली तर लोखंडाची पहार या बाजूला तुम्ही लाल केलीत आहे ना, आणि दुसऱ्या बाजूला हात लावला तर तुम्हाला काय होतं? गरम लागतं की नाही? गरम लागतं ना, बरोबर आहे. आतमध्ये लोखंड जर ठोस असेल तर ती उष्णता इकडून तिकडे गेली कशी? याचा अर्थ काय? उष्णतेला जागा करून देणाऱ्या आतमध्ये पोकळ्या असतात असं मानावं लागेल, बरोबर आहे ना. लोखंडाची मोठी पहार एका बाजूने तापविली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते. ती पहारेच्या आतील अवकाशाच्या वाटेने येते. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. जे व्यापक असतं ना, ईश्वर चैतन्य व्यापक आहे. मग त्याला जर तुलना द्यायची असेल तर कोणाची तुलना देणार तुम्ही? त्याच्यासारखं असणारं जे व्यापक आकाश आहे त्या व्यापक आकाशाचीच तुलना देऊ शकता. ईश्वर चैतन्य, जो चैतन्य आहे ते व्यापक चैतन्य आहे, त्याला देण्यासाठी दुसरी जगामधली कुठलीही वस्तू नाही. कारण बाकीच्या ह्या आकाश पंख्यासारखं आहे का? हा, काहीतरी बोलताय, कुठे पंखा आणि कुठे ते आकाश, असंच म्हणणार की नाही? बरं, मठ हा एवढा आहे का? का कुठे मठ आणि कुठे आकाश, बरोबर आहे ना. बरं, देशा एवढं, भारत देशा एवढं, तुम्ही म्हणणार नाही कुठे भारत देश आणि कुठे व्यापक आकाश चारी बाजूला. तर त्याच्याही पेक्षा व्यापक कोण आहे? चैतन्य आहे, बरोबर आहे ना. तर चैतन्य व्यापक आहे तर त्याला उपमा कोणासारखी देणार? चैतन्य व्यापक आहे कोणासारखं? तुम्ही काय सांगणार? आकाशासारखं. कसं सांगणार? कारण दुसरी उपमाच नाही. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? परिच्छिन्न आहेत, एक दुसऱ्याने अडवलेले आहेत आहे ना. आता ही वस्तू आहे ना, आता इथे मी हे ठेवू शकतो का? नाही. का? हे म्हणतंय माझं आरक्षण झालेलं आहे, पहिलंच मी इथे आहे, आता तू कसं काय येतोस? ह्याने जागा
करून दिल्याशिवाय ही वस्तू इथे बसू शकत. हे लक्षात येत आहे का? तर आता बघा, या वस्तूला ह्याचा बांध आहे ना, है ना? का? कारण ही लहान वस्तू आहे आणि ही लहान वस्तू आहे, म्हणून एक दुसऱ्याला काय करतात, बंद करतात. पण जे आकाशासारखं मोठं आहे त्याला कोण बांधणार? नाही बांधू शकत. बरोबर आहे ना? असे बांधणारा किती वस्तू आहेत. देश बांधतो, है ना? आता तुमचं घर कुठे राहिलं? कुठे राहिलं? लातूरला. लातूरला का? शिरसाळ्याला. बरोबर आहे. तुमचं घर राहिलं शिरसाळ्याला आणि आता कुठे आहे तुम्ही? इथे लाडेवडगावामध्ये. मग काळाने बांधलं, देशाने बांधलं की नाही? तो तिकडचा देश इकडे आहे तर तिकडे नाही, तिकडे आहे तर इकडे नाही. बरोबर आहे ना? आता तुम्ही काळाने बांधलेले आहेत, तुम्ही आता कुठे आहेत? इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत. तर याच वेळेला तिकडे आहेत का? नाही आहेत. बरोबर आहे ना? तर मग सगळ्या अव्यापक वस्तूंना देश, काळ आणि वस्तू हे बांधून ठेवतात, है ना? हे काय करतात? बांधून ठेवतात, त्याचा अंत करतात. या वस्तूला आहे ना, याने अंत करून ठेवलेला आहे, किंवा या वस्तूला ह्याने बांधून ठेवलेलं आहे. मी जोपर्यंत नाही तोपर्यंत तुला इथं बसता येणार नाही. बरोबर आहे? तुम्ही इथपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्ही तुमच्या घराकडे नाही. बरोबर आहे? आणि घराकडे आहेत तोपर्यंत तुम्ही इथे नाही. तुम्ही या देशात आहेत तर त्या देशात नाही, त्या देशात आहेत तर या देशात नाही. तर हे काय झालं? अव्यापकतेचं लक्षण झालं. कशाचं लक्षण झालं? आणि या जगातल्या सगळ्या वस्तू कशा आहेत? अव्यापकच आहेत. बरोबर आहे ना? ज्याला विभू परिणाम म्हणजे व्यापक परिणाम आहे ना, व्यापक आकार आहे, असं चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याच्या जवळपास येणारं थोडंसं कोण आहे? आकाश. बरोबर आहे? म्हणून चैतन्य कसं आहे तर ते आकाशासारखं आहे, अशी उपमा दिली जाते, है ना? चैतन्य कसं आहे तर आकाशाचं. ज्या ठिकाणी उपमा देता येत नाही त्या ठिकाणी काय म्हणतात? ती वस्तू कशी आहे तर त्याच्यासारखीच. राम रावणाचं युद्ध कसं आहे? राम रावणाच्या युद्धासारखंच. असंच म्हटलं जातं ना. महाभारत युद्ध कसं होतं तर महाभारत युद्धासारखंच. बरोबर आहे? कारण दुसऱ्या कुठल्या त्याच्यामध्ये जो संहार झालेला आहे त्या संहाराची उपमा दुसऱ्या कुठल्या युद्धामध्ये नाही आहे. म्हणून राम रावणाचं युद्ध कसं आहे तर राम रावणासारखंच आहे, युद्धासारखंच आहे. झालं. व्यापकत्वाबद्दल दुसरी, आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात ठेवल्यास चैतन्याचे 4 प्रकार सहज लक्षात येतील. आकाशाची लक्षणं 4 आहेत. बरोबर आहे ना? कोण? एक कोण? घटाकाश. दुसरं कोण? जलाकाश. तिसरं मेघाकाश. आणि चौथं कोण? महाकाश. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं, एवढं लक्षणं जरी नाही भरली झाली तरी तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी व्यापक जे काय आहे चैतन्य आहे त्याचा उपाधीने काय भेद करता येतो ते आपल्याला समजू शकतो. तर आता 29वा प्रकरण सुरू होत आहे. कुठलं? 29व. काय सांगतायत? चैतन्याचे 4 प्रकार. काय सांगतायत? चैतन्याचे किती प्रकार? आकाशा व्यापक असणाऱ्या आकाशाचे 4 प्रकार झाले. कुठले कुठले? घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश. झालं ना? मग तशाच तऱ्हेने चैतन्याचे देखील किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. कुठले कुठले? जीव चैतन्य. बरोबर आहे? मग इकडे काय? ब्रह्मचैतन्य. आणि इकडे कोण? हे आता लक्षात राहील की नाही आहे ना? आता वरच्या बाजूला गेलं तर वरच्या बाजूला इकडे कोण? डाव्या हाताला कोण? ब्रह्मचैतन्य. आणि उपाधीवाला कोण? ईश्वर चैतन्य. आता खाली व्यष्टीमध्ये आले, खाली धर्तीवर आलो, भूमीवर आलो, तर मग कोण? डाव्या बाजूला कोण? आणि मग उजव्या बाजूला कोण? हे लक्षात आलं ना? तर मग काय?
ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, कूटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हा जो विचारसागर आहे हा याच गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. याच्यातून अनेक गोष्टी आपल्याला समजून येतील. आता बघा, आता घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाशाचं लक्षण केलं ना, हे कशासाठी केलं? चैतन्याचे जे 4 प्रकार आहेत हे समजावून सांगण्यासाठी. बरोबर आहे. तर मग आता कोणाचं पहिल्यांदा लक्षण कोणाचं करतात? कूटस्थ चैतन्याचं लक्षण करतात. कोणाचं लक्षण करतात? कूटस्थ चैतन्याचं लक्षण. ते सांगतायत बुद्धीचं जे अधिष्ठान आहे, बुद्धी ज्याच्यावर उभी राहिलेली आहे ना, त्या अधिष्ठान चैतन्याचं नाव काय? कूटस्थ चैतन्य है ना. बुद्धीला त्यांनी पर्याय दिले व्यष्टी अज्ञान. व्यष्टी अज्ञान मतलब खालचं अज्ञान, एकेकाचं अज्ञान. आता हा देह आहे ना, या देहामध्ये कोण आहे? बुद्धी आहे. आणि या देहामध्ये अंतःकरणामध्ये अज्ञानही आहे. बरोबर आहे ना. त्यालाच काय दुसरं नाव आहे? अविद्या पण आहे. काय काय म्हणायचं? त्याला नाव आहे व्यष्टी अज्ञान. काय म्हणायचं? व्यष्टी अज्ञान म्हणजे एक एक आत्म्याच्या वर अध्यस्त असलेलं अज्ञान. बरोबर आहे. आणि सगळ्या आत्म्यामध्ये, सगळ्या चैतन्यावर असलेली कोण असेल? माया. बरोबर आहे ना. आणि ही माया कोणाची उपाधी बनेल? झालंय, पूर्ण झालेलं आहे सगळं. माया ही उपाधी कोणाची? मायामध्ये जे चैतन्याचं प्रतिबिंब पडलंय तोच कोण? ईश्वर. बरोबर आहे. चला मग आता बघा, कूटस्थ चैतन्याचं लक्षण बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य ते कूटस्थ चैतन्य. काय सांगितलेलं आहे? पहिलं साधं लक्षात कसं ठेवायचं? कूटस्थ चैतन्य हे म्हणजे कोण आहे? चैतन्य आहे. पहिलं काय? पण ते चैतन्याचं विशेषण काय? अधिष्ठान चैतन्य. बरोबर आहे. अधिष्ठान चैतन्य. कूटस्थ चैतन्य काय? अधिष्ठान चैतन्य. हा, अधिष्ठान चैतन्य आहे. मग प्रश्न उभा राहतो, कोणाचं अधिष्ठान है ना? तर त्याची उत्तरं 2 आलटून पालटून. एक तर बुद्धी है ना, त्यालाच काय दुसरं नाव द्या? व्यष्टी अज्ञान. व्यष्टी अज्ञान म्हटलं जीवाचं अज्ञान. जीवाचं अज्ञान ह्याला काय म्हणणार? व्यष्टी अज्ञान म्हणणार. आणि ईश्वर ज्याच्यावर उभा राहिलेला आहे ती महामाया आहे. तेही काय? अज्ञानच आहे, अविद्याच आहे. पण त्याला माया म्हटलं जाणार. काय म्हटलं जाणार है ना? ईश्वराची उपाधी कोण? माया है ना. आणि जीवाची उपाधी कुठली? अविद्या. बरोबर आहे ना. तर व्यष्टी अज्ञानाचं नाव काय? अविद्या. आणि समष्टी अज्ञानाचं नाव काय? माया. हे लक्षात आलं? तिकडे कोण? माया. इथे खाली कोण? अविद्या. या अविद्याचं प्रतिबिंब कोणामध्ये पडणार? कूटस्थ चैतन्यामध्ये पडणार. आणि ते काय होणार आहे? जीव चैतन्य. या अविद्येचं अधिष्ठान कोण? कूटस्थ चैतन्य. हा. आणि मायेचं अधिष्ठान कोण? ब्रह्मचैतन्य. बरोबर आहे. आणि माया उपाधी कोणाची? ईश्वराची. आणि अविद्या उपाधी कोणाची? जीवाची. हे लक्षात आलं का? काय तिकडे कूटस्थ कोण आहे? ब्रह्मचैतन्य. हा. उपाधी विरहित तुम्ही विश्वनाथ. कोणाला आठवते का? उपाधी रहित तुम्ही निर्विकार. बरोबर आहे ना. असं कोण? वरच्या बाजूला कोण? ब्रह्मचैतन्य. आणि खालच्या बाजूला कोण? कूटस्थ चैतन्य. हा. माया ही उपाधी कोणाची?
ईश्वराची, त्याला उपाधीच नाही. कोणाची? ईश्वराची. आणि अविद्या ही उपाधी कोणाची? देवाची. एवढं लक्षात ठेवलं की जमलं काम. आता कुठचं चैतन्याचं लक्षण काय? हे अधिष्ठान चैतन्य आहे ना. कोण आहे? कुठचं चैतन्य काय? अधिष्ठान चैतन्य. कुणाचं? बुद्धीचं किंवा व्यष्टी अज्ञानाचं है ना. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं जे अधिष्ठान आहे, जे अधिष्ठान चैतन्य आहे, त्याला काय म्हणायचं? कूटस्थ चैतन्य. कूटस्थ चैतन्याचं लक्षण झालं काय? बुद्धी किंवा अविद्या याचं जे अधिष्ठान चैतन्य आहे त्याचं नाव काय? कूटस्थ चैतन्य. बरोबर आहे. आता पुढे सरकूया. कूटस्थाचे लक्षणात बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अशी दोन पदे विकल्पाने घातली. का असं का म्हटलंय? बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य असं म्हणा ना. काय? केवळ बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य असं म्हणा. बरोबर आहे ना. अविद्येचं अधिष्ठान बुद्धी किंवा अविद्येचं अधिष्ठान चैतन्य असं का म्हणतायत तुम्ही? असा प्रश्न येईल ना. त्याचं उत्तर देत आहे. याचे कारण असे की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण काय म्हणतात आणि बाकी जीवाचे विशेषण काय म्हणतात? व्यष्टी अज्ञान मानतात. समजलं? काय समजलं? तुम्ही कूटस्थ लक्षण, कूटस्थ चैतन्याचं लक्षण करताना दोन पद वापर, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान है ना. याचं अधिष्ठान चैतन्य कोण आहे? कूटस्थ चैतन्य. तुम्ही दोन वाक्य करू शकता. कसं? बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य कूटस्थ चैतन्य आहे किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य कूटस्थ आहे. अशी दोन वाक्य आपली होऊ शकतात. पण त्यांनी पर्यायाने सांगितलं काय? बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य कूटस्थ चैतन्य आहे. बरोबर आहे. असं हा विकल्प तयार करण्याचं कारण काय? विकल्प केल्यामुळे संशय होतो. तर बोला का ग्रंथ निर्माण करणारे जे लेखक आहेत त्या लेखकामध्ये दोन पंथ आहेत, दोन मार्ग आहेत है ना. काय मार्ग आहेत? एक काय मानतोय? जीवाचं विशेषण काय मानतोय? बुद्धी. एक काही ग्रंथकार है ना. तर दुसरे ग्रंथकार काय मानतात? जीवाचं विशेषण काय म्हणतात? व्यष्टी अज्ञान म्हणजे अविद्या मानतात. मग त्यांच्या अनुसार काय म्हटलंय? आता आमच्या समोर काही केवळ आमच्याकडे कोणी लोक येत नाहीत बरं का. पण दुसरे लोक जे राजकीय संबंध ठेवतात त्यांच्यासमोर अडचण पडते. बरोबर आहे. काय अडचण पडते की भाजपला आमदाराला बोलावलं कुठल्या कामासाठी का तो राष्ट्रवादीचा माणूस काय करतो? रागवून बसतो. आणि राष्ट्रवादीच्या आमदाराला बोलावलं काय करायचं? भाजपचा आमदार म्हणतो आता तुमचं कामच करणार नाही. बरोबर आहे. त्यांची तशी परिस्थिती होती. आम्ही कोणाच्याच बाजूचे नाही है ना. मग आम्ही काय म्हणणार? भाजपवाले बसा, जेवणाची वेळ झालेली आहे, या जेवण करा, पाणी प्या, बस आमच्याकडे एवढंच आहे, बाकीचं काय नाही. बरं राष्ट्रवादीचा आमदार आला तर तुम्ही पण बसा, जेवणाची वेळ झालेली आहे, या जेवा, ते पाणी घ्या, एवढंच म्हणणार ना. कारण आम्ही कोणाची बांधलेले नाही, हे लक्षात येत आहे की नाही. तशाच तऱ्हेने काही ग्रंथकाराचे शिष्य आहेत जे कट्टर त्या ग्रंथकारांचे शिष्य आहेत. ते काय म्हणणार? बुद्धीचं विशेषण काय नाही, जीवाचं विशेषण काय? बुद्धी. बुद्धी कोण म्हणणार आहे? त्यांचे शिष्य, सगळे शिष्य काय म्हणणार? जीवाचं विशेषण कोण आहे? बुद्धी. दुसरे लोक आहेत राष्ट्रवादी सारखे, ते काय म्हणणार? जीवाचं विशेषण बुद्धी नाही, मग काय? व्यष्टी अज्ञान आहे. बरोबर आहे ना. मग व्यष्टी अज्ञान विशेषण आहे
तुम्ही जीवाचं विशेषण व्यष्टी अज्ञान माना, ठीक आहे ना. पण आम्ही कोणालाच मानलेलं नाही, मग आम्ही काय लक्षण करणार? बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान हे काय आहे, ह्याचं अधिष्ठान कोण आहे? कूटचं चैतन्य आहे असं म्हणणार. कारण आम्हाला काय म्हणणं, तुम्ही या बसा, आम्ही काही चहा देत नाही, पण पाणी घ्या आणि जेवायची वेळ झाली जेवा, ठीक आहे ना. या नाही म्हटलं, या साहेब आहे ना, हे पाणी घ्या, जेवायची वेळ झाली, चला आपण जेवूया, बरोबर आहे ना, असंच म्हणणार ना. तशाच तऱ्हेने काय करतं, या ग्रंथकारा आग्रह नाही. काय तुम्ही जीवाचं विशेषण बुद्धी म्हणा, ठीकच आहे, किंवा जीवाचं विशेषण व्यष्टी अज्ञान म्हणा, ठीकच आहे. आम्हाला दोन्हीही सारखे आहेत, आहे ना. दोन्ही काय अविद्याच आहे, बुद्धी अविद्येच्या मध्येच येऊन पडते. त्याच्यामुळे म्हणून काय म्हटलं, पण आग्रह ते लोक दुराग्रही आहेत ना, है ना. मग त्यांना प्रसन्न कधी वाटेल? बुद्धीचं नाव घेतलं, हा आपलं नाव घेतलं, बरोबर आहे ना. हे पण दुराग्रही आहेत, मग ह्यांना कधी आनंद होईल? व्यक्ती अज्ञान विशेषण घेतलं की आनंद होईल. म्हणून विशेषणा लक्षणामध्ये काय दिलंय? बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य कूटस्थ चैतन्य आहे. बरोबर आहे, समजलं? चला पुढे. दोघांचाही म्हणणे खरं आहे ना, म्हटलंय ना, दोघांचाही म्हणणे खरं आहे. तरी आतून तुम्हाला कोणतरी जवळ असणारच का नाही? असणार की नाही? आहे ना, जवळ असणारच की नाही? कारखाना काढायचं असेल, कर्ज मिळायचं असेल तर कोण पाहिजे? हे पाहिजे, होय ना. आणि हे वर राज्य करतायत म्हणून काय करतायत, खाली पण काय हे असले तर काम बरं सुलभ होईल असंही वाटतं की नाही. पण तरी पण आपल्या हितसंबंधाप्रमाणे कोणाला ना कोणाला तरी जीवाभावाचं नातं असतं, जे वर दाखवत नसतात. आता ते काय म्हणतात? सूक्ष्म विचाराने, काय म्हणतात, सूक्ष्म विचाराने व्यष्टी अज्ञान विशेषण मांडणे चांगले. काय जीवाचं विशेषण कोण? बारीक विचार करायला लागलात ना, किंवा खोलवर विचार करायला लागलात ना, तर जीवाचं विशेषण काय मानणं चांगलं? व्यष्टी अज्ञान मानणं चांगलं. अधोरेखा करा, केलीत का अधोरेखा? काय सूक्ष्म विचार म्हणजे खोलवर विचार केला, अधिक गंभीरपणे विचार केला तर व्यष्टी अज्ञान जीवाचं विशेषण मानणे चांगले आहेत. नुसतं बोलून उपयोग नाही, कारण सांगा. काय बोलून कसं काय जमेल? कारण सांगा. कारण व्यष्टी अज्ञानात जीवतत्वाचं बीज आहे. काय व्यष्टी अज्ञानामध्ये बीज बसलेलं आहे. कोणाचं? जीवतत्वाचं. म्हणजे जीवतत्व काय तर आपण नंतर सांगू. जीवतत्वाचं बीज सूक्ष्म वृत्तीने कुठे बसलेलं आहे? व्यष्टी अज्ञानामध्ये बसलेलं आहे, बीज आहे. आणि बुद्धीमध्ये तर जीवत्व स्पष्ट आहे. काय व्यष्टी अज्ञानात काय? जीवतत्वाचे बीज आहे, बीज बसलेलं आहे. बस बाई, वर जायचं तर दर्शन घे, बसायचं मागच्या बाजूने घे, मध्ये येऊ नकोस. कारण सांगतात व्यष्टी अज्ञानात काय? जीवतत्वाचं बीज आहे आणि बुद्धीत जीवतत्व स्पष्ट आहे. बरोबर आहे. असो, ज्याचे मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे, त्याचे मताने कुटचाचे लक्षण काय होईल? बरोबर आहे ना. अधोरेखा करा. तो त्याच्या ग्रंथामध्ये कुटच चैतन्याचं लक्षण काय करणार? बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य कोण आहे? कूटस्थ चैतन्य. बरोबर आहे, असं होईल. आणि ज्याच्या मतात जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान आहे, त्याचे मताने कूटस्थाचे लक्षण काय होईल? बोला. व्यष्टी अज्ञानाधिष्ठान चैतन्य.
व्यष्टी अज्ञान चैतन्य आहे असे काही लोक म्हणतील. बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य कूटस्थ चैतन्य आहे असे काही लोक म्हणतील. ठीक आहे, तुम्ही दोघी बरोबर आहे. त्या दोन्ही मतांना विरोध राहू नये. मी जे सांगितलं तेच सांगतायत की नाही सांगा. त्या दोन्ही मतांना विरोध राहू नये म्हणून आम्ही बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचे जे अधिष्ठान चैतन्य आहे ते कूटस्थ चैतन्य असे लक्षण केलेले आहे. अधोरेखा करा. आता कूटस्थ चैतन्याचं लक्षण काय कराल तुम्ही सांगा बरं. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य कोण आहे. कूटस्थ चैतन्य. काय लक्षात ठेवशाल. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान याचं जे अधिष्ठान चैतन्य आहे ते कोण आहे. कूटस्थ. तुम्ही बुद्धीचं अधिष्ठान चैतन्य म्हणा किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य म्हणणार ते कूटस्थ चैतन्यालाच फिट होतं. बरोबर आहे. झालं. आता आपण काय करतोय. जीव चैतन्याचं लक्षण कूटस्थ चैतन्याचं लक्षण झालं. हा झालं ना. आता जीव चैतन्याचं कूटस्थ चैतन्य म्हणजे कटुलं घटाकाश. बरोबर आहे. आणि हे कोणाकडे येते जलाकाश. बरोबर आहे. जीव चैतन्याचं लक्षण वर सांगितलेले वर कोणाला सांगितलंय. कूटस्थ चैतन्याला. बरोबर. पुढे चलत राहायचं म्हणजे पुढे काय आहे ते आपल्याला कळतं. ठीक आहे ना. कूटस्थ चैतन्य आणि अधिक अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतःकरणात आहेत ती कोण. बुद्धी किंवा अंतःकरण है ना. आणखी कोण सांगितलेलं आहे. व त्या बुद्धीत किंवा अंतःकरणात चैतन्याचे प्रतिबिंब याला काय म्हणतात. चिदाभास असेही म्हणतात. हे तीन मिळून जीव चैतन्य होत आहे. जड केलेलं आहे ना. क्लिष्ट केलेलं आहे. साध्या ह्याच्यामध्ये काय करायचं. इकडे कूटस्थ चैतन्य मिळवा अधिक बुद्धी मिळवा है ना. संस्कारासहित बुद्धी आणि काय या बुद्धी किंवा अंतःकरणामध्ये पडलेला जीवा चैतन्याभास. बरोबर. चिदाभास. साध्या भाषेमध्ये कसं समजून घ्यायचं. कूटस्थ चैतन्य अधिक नाही अधिक प्रतिबिंब कोण. चिदाभास. हा बोला. हा बुद्धी किंवा अंतःकरण ज्याच्यामध्ये संस्कार आहे ते सांगण्याचं जरूर नाही. साध्या भाषेत काय करायचं. बुद्धी अधिक अंतःकरण नाही. कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी किंवा अंतःकरण. बरोबर आहे ना. पुढे त्याच्यामध्ये पडलेला चिदाभास प्रतिबिंब. तीन गोष्टी मिळून काय होईल. जीव चैतन्याचे लक्षण काय कूटस्थ बुद्धी त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये पडलेला चिदाभास है ना प्रतिबिंब. या तिघांच्याही गोळाला काय म्हणायचं. जीव चैतन्य. बरोबर आहे ना. काय लक्षात ठेवशाल. हा अंतःकरणामध्ये पडलेला प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. बुद्धीमध्ये संस्कार भरलेले ठासून भरलेले असतात. बरोबर आहे. बुद्धी नेहमी काय होते आतमधल्या वासना आणि काय भरलेले असतात सगळंच असतं. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला असं अंतःकरण शुद्ध असणारे कोण मिळणार आहे. कोटीमध्ये एखादा मिळेल. किती मिळेल. ज्याने केवळ अनंत जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण चिंतन मनन केलेलं आहे आणि ह्या जन्मामध्ये त्याचा शेवटला जन्म आहे. ह्या जन्मामध्येही त्याने अंतःकरण केलेलं आहे. वासना किती प्रकारच्या असतात. दोन असतात है ना.
तर ज्याने अंतःकरण शुद्ध केलेलं आहे त्याच्या मनामध्ये देखील वासना असतील का नसतील? सांगा ताई, सांगा. असतील ना. मग दुसऱ्यांच्या वासना आणि अंतःकरण शुद्ध झालेल्या माणसाच्या वासना ह्याच्यामध्ये काय फरक आहे का? हां, शाबास. काय? हा, नाही, त्याचं नाव आहे शुभ अशुभ. काय 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 वासना? शुभ आणि अशुभ ह्या दोन वासना असतात, है ना. वासना रहित असा माणूस कोणी असू शकत नाही. बरोबर. वासना प्रत्येकामध्येच असणार, पण त्याचा आपण फरक काय करू शकतो? मग हा जो महात्मा आहे याच्यामध्ये काय शुभ वासना आहे, आणि हा जो माणूस आहे याच्यामध्ये काय आहे? अशुभ वासना आहे. आता शुभ वासना आणि अशुभ वासना याच्यामध्ये फरक कसा करायचा? नाही, साधा आहे. एक जी वासना तुम्हाला तुमच्या म्हणजे जीवाच्या कल्याणाकडे घेऊन जाईल ती शुभ वासना, बरोबर आहे. आणि जी वासना तुम्हाला नरकाकडे, संसाराकडे गुंतवून ठेवील, है ना, बंधनामध्ये ठेवील आणि सदैव दुःख देत राहील, त्याला काय म्हणायचं? हे लक्षात येतं का? काय वासना हे प्रत्येकामध्ये असणार, कर्माचे संसार प्रत्येकामध्येच असणार, पण एक वासना ज्या शुभ वासना आहेत ह्या तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार? तुमच्या कल्याणापर्यंत, म्हणजे मुक्तीपर्यंत, है ना, बंधमुक्तीपर्यंत, ईश्वर साक्षात्कारापर्यंत घेऊन जातील, है ना. आणि जर सांसारिक वासना असतील, अशुभ वासना असतील, तर एक तर तुम्हाला नरकात घेऊन जातील, नाही तर मग या संस्कारामध्ये डुबवून टाकतील. हे लक्षात येतं आहे. पण वासना किंवा संस्कार यातून मुक्त झालेला पुरुष असू शकत नाही. कैवल्य होतं ज्या वेळेला, त्याच वेळेला काय असतं? आता जीवन मुक्त झाले तरी त्याची वासना असेल की नाही? काय? मला जे कळलं आहे ते दुसऱ्या लोकांना कळून देऊ, त्यांच्यासाठी वेळ देऊ, ही वासना राहणार की नाही? कारण माझं कल्याण झालं तर लोकांचंही कल्याण व्हावं ही त्याच्यामध्ये भावना असेल की नाही? जो भक्त असेल, आहे ना, त्याला परमेश्वराचं नाव घेणं हे पुन्हा पुन्हा घेणं हे आवडतं, होय ना. मग त्याच्यामध्ये सुद्धा शुभ वासना आहे की नाही? मी नामस्मरण मरेपर्यंत, शेवटला प्राण असेपर्यंत परमेश्वराच्या नावाचा, नामस्मरणाचा, सुखाचा उपभोग मी घेणार आहे, असं तो म्हणेल की नाही म्हणेल? तर मरेपर्यंत तुमच्या ह्याच्यामध्ये वासना राहणारच ना. म्हणून म्हटलेलं आहे काय काय बुद्धी वासनासहित. आणि तिकडे काय म्हटलंय? अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, आभास, है ना. आता सोप्या ह्याच्यामध्ये कसं सांगाल? पहिलं कुठंचं चैतन्य अधिक बुद्धी अधिक चिदाभास, है ना. साध्या भाषेत काय काय? बुद्धी आणि काय पडलं? चिदाभास. ह्याचं नाव काय आहे? जीव चैतन्य. जीव चैतन्य असं स्वतंत्र असा असत नाही, त्याच्यामध्ये हे तीन भाग असतात, हे लक्षात ठेवायचं. बरं, सोप्या शब्दात काय? कुठंचं चैतन्य, बुद्धी आणि त्याच्यामध्ये पडलेलं चिदाभास, है ना. याचं नाव काय? जीव चैतन्य, बरोबर आहे. मग कुठंचं चैतन्य काय? बुद्धी किंवा व्यक्ती अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य म्हणजे कोण? कुठंचं चैतन्य. मग जीव चैतन्याचं काय करत? कुठंचं चैतन्य, बुद्धी आणि काय पडलं? अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. झालं? वाचूया, पुढे जाऊया. कुठंचं चैतन्य आणि अनंत हे एवढं लांब लचक खूप वाढवलेलं आहे त्यांनी. अनंत जन्माच्या वासना किंवा त्याचंच नाव काय? कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा बुद्धी म्हणा किंवा कोणी बुद्धी म्हणणार, कोणी अंतःकरण म्हणणार. आता कोणाच्या तोंडाला कुलूप लावायचं सांगा मला? तुझंही बरोबर, तुझंही बरोबर. बुद्धी किंवा
बुद्धीत किंवा अंतःकरणात आहे ती कोण? ती बुद्धी. हा, बुद्धी किंवा अंतःकरण है ना. इथपर्यंत हे आणायला पाहिजे होतं. मध्ये 2 नंबर काढा. हा, आणि पुढे लिहा 2 नंबर वच्या पुढे. हा, त्या बुद्धीत किंवा अंतःकरणात हे 3 नंबर येणार है ना. त्या बुद्धीत किंवा अंतःकरणात हे काय म्हणायचं? 3 सुरुवात करायची. चैतन्याचे प्रतिबिंब हे 3 मिळून जीवचैतन्य. 1 नंबर कुठून होतोय? कूटस्थ चैतन्य हे 1 नंबर है ना. नंतर 2 नंबर लिहा अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतःकरणात आहेत ती बुद्धी किंवा अंतःकरण. बरोबर आहे. आता ह्याच्या पुढे काय? 3 त्या बुद्धीत किंवा अंतःकरणात चैतन्याचे प्रतिबिंब. हे तिन्ही मिळून काय होत आहे? हे तिन्ही मिळून काय होत आहे? जीव चैतन्य. बरोबर आहे. चला पुढे. यामध्ये फक्त आभासास जीव म्हणत नाही. केवळ आभासाचं नाव जीव नाही. याच्यामध्ये विचारसागरामध्ये जो अंतःकरणामध्ये पडलेला जो आभास आहे त्याचं नाव जीव असत नाही. जीव म्हणून त्याला मानलेलं नाही. जीव म्हणत नाही. आता हे समजावून सांगण्यासाठी काय सांगतात बघा. ज्याप्रमाणे घटाकाशासहित है ना, त्याच्यामध्ये घट आहे, त्या घटामध्ये रिकामं असतं, त्याला काय म्हणतात? घटाकाश. त्या घटाकाशासहित काय? त्याच्यामध्ये जल असणार आणि त्या जलामध्ये पडलेलं प्रतिबिंब असणार. 3 गोष्टी झाल्या. घटाकाश, नंतर जल आणि त्याच्यामध्ये पडलेलं कोण? आकाशाचं प्रतिबिंब. याचं नाव काय? समजलं? समजलं ना. घट, घटाकाश, त्याच्यामध्ये जल आणि त्याच्यामध्ये या जलामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब. याचं नाव काय? जलाकाश. हे तुमचं सगळ्यांचं झालेलं असेल. बाबाने किती वेळेला घेतलेलं असेल, होय की नाही? तुम्हाला सगळ्यांना सोपं आहे. आम्ही पहिलीतली माणसं, तुम्ही 5वी 6वी 7वी 8वी 9वीतली माणसं. किती वेळेला तुमचं झालेलं असेल. बरोबर आहे ना. आता पहिलीतल्या माणसाला पुन्हा 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 समजावून सांगावं लागतं. आता तुमची किती वेळेला झाले असतील अशा तऱ्हेचं आहे बैठका, आहे का नाही? चला, झालं ना. आता यामध्ये फक्त आवासाचं जीव म्हणता येत नाही. कोणी म्हणतात जीव म्हणजे काय? अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव. विचारसागर हे असं मानत नाही. आभास म्हणजे जीव नाही. बरोबर आहे. ज्याप्रमाणे घटाकाशासहित है ना, घटामध्ये कोण असणार आहे? घटाकाश. त्याच्यामध्ये पडलेलं कोण? जल. आणि त्याच्यामध्ये काय पडलेलं? जल असलेलं जलाकाश म्हणतात. घटाकाशासहित वर लिहा जलामध्ये पडलेल्या आकाश प्रतिबिंबास जलाकाश म्हणतात. वर लिहा घटाकाशासहित जलामध्ये काय? जलामध्ये आकाशबिंबास जलाकाश पडलेल्या आकाशबिंबात घटाकाशासहित जलामध्ये पडलेल्या एवढं लिहावर है ना. आकाश प्रतिबिंबात जलाकाश म्हटलंय. त्याचप्रमाणे कूटस्थासहित चिदाभास जीव असे म्हणतात. लिहा, अधोरेखा करा. जीवाला काय म्हणायचं? कूटस्थासहित बुद्धीसहित चिदाभास म्हणजे जीव है ना. कसं? कूटस्थ अधिक बुद्धी, अधिक बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आभास, हे सगळ्याची गाठोड म्हणजे काय? जीव. बरोबर आहे. याला म्हणतात जीव म्हणतात, असे म्हणतात. या लक्षणात बुद्धीत कूटस्थाचे प्रतिबिंब आहे. काय?
या लक्षणामध्ये कोणाचं प्रतिबिंब आहे? कुटस्थाचे. कोणामध्ये आहे? बुद्धीमध्ये. आणि कोणाचं नाही? वरच्या त्या ब्रह्मचैतन्याचं नाही. कोणाचं नाही? ब्रह्मचैतन्याचं नाही. मग या बुद्धीमध्ये कोणाचं प्रतिबिंब आहे? कूटस्थाचं प्रतिबिंब आहे. बरोबर आहे. ही बुद्धी व जळभर आहे ना, याच्यामध्ये कोणाचं प्रतिबिंब आहे? याचं कूटस्थाचं प्रतिबिंब आहे. आणि हे जे प्रतिबिंब आहे बुद्धी सह कूटस्थ चैतन्य, या सगळ्याचं मिळून नाव काय? जीव. झालं. पुढे सरकूया. त्याप्रमाणे कूटस्थासहित चिदाभास जीव असे म्हणतात. या लक्षणात बुद्धीत कूटस्थाचे प्रतिबिंब आहे. कोणाचं प्रतिबिंब आहे? अधोरेखा करा. बुद्धीत कोणाचं प्रतिबिंब येणार? कोणाचं नाही येणार? ब्रह्मचैतन्याचं येणार नाही. बरोबर आहे ना. मग प्रतिबिंब येण्यासाठी त्याची काय पाहिजे? अवकात पाहिजे ना. बरोबर आहे ना. मराठवाड्याच्या भाषेप्रमाणे आहे ना. बुद्धीत कोणाचं प्रतिबिंब येईल? त्या कूटस्थाचंच प्रतिबिंब येईल ना. बरोबर आहे ना. आहे ना. आता त्या कूटस्थ चैतन्याला ब्रह्मचैतन्याला एकत्र करून आपण म्हणायला लागतो की माझ्या चित्तामध्ये काय आहे? येऊन गोपाळ राहे तेथे म्हणतात ना. हे असं आहे ना. पण कुठे कूटस्थ चैतन्याचं आणि ब्रह्मचैतन्याचं एकत्व करण्याची तुमची बुद्धी झाली, तेवढी योग्यता झाली, तर तुम्हाला ते ब्रह्मचैतन्य आपल्या हृदयामध्येच आहे आणि मी ब्रह्मचैतन्यापेक्षा वेगळा नाही अशी तुमची समज होऊन जाईल, बुद्धी होऊन जाईल. जोपर्यंत ही समज होत नाही तोपर्यंत तुम्ही कोण राहता? जीवच राहता. आहे ना. आपणाला जीव म्हणत राहणं है ना, हे महापाप आहे. बरोबर आहे. आणि त्याचा दंड आहे काय? संसार. आणि पुन्हा पुन्हा काय? जन्म घ्या, मरा, जन्म घ्या, मरा, जन्म घ्या, मरा, मरा. हे कधीही तुमच्या मधून सुटणार नाही. जो स्वतःचा म्हणेल, काय म्हणेल की मी पहिलं काय म्हणावं लागेल? मी देह नाही. है ना. मी देह नाही. मग देह नाही तर मग तू आहेस तरी कोण? तर तू काय म्हणेल? मी आत्मा आहे. बरोबर आहे ना. इथे आत्मा म्हणतोय म्हणजे कोणाला म्हणतोय? कूटस्थ चैतन्याला. किंवा हे तिघे मिळून म्हटलं तर मी जीव आहे असं म्हणेल. पण त्या ब्रह्मचैतन्याशी एकत्र असेल तर जीवाला बाजूला सारलं पाहिजे. अविद्येला बाजूला सारलं की जीव बाजूला गेलाय. मग तो कोण राहिला? कूटस्थ चैतन्य राहिला. मग तुझी माझी जोडी जमली रे म्हणू शकतो आपण. बरोबर आहे ना. कारण तो पण चैतन्य आणि हा पण चैतन्य. लहान चैतन्य असलं म्हणून काय झालं? मी चैतन्यच आहे. बरोबर आहे ना. सूर्य काय? अग्नी आहे. आणि छोटंसं सूर्याला ओवाळणारं जे निरांजन आहे ते काय? ते पण अग्नीच आहे ना. मग इथे पण तुझी माझी जोडी जमली होते की ते पण अग्नी, हे पण अग्नी आहे. तशाच तऱ्हेने चैतन्य आहे आणि हा कूटस्थ चैतन्य काय? चैतन्य आहे. तेव्हाच तुमची काय होते? एक होऊ शकते. जीवाला धरून होत नाही. ईश्वर आणि जीवाला धरून एकत्व तुमचं होणार नाही. जीवाला तुम्ही धरून राहिले की तुम्हाला शिक्षा होणार आणि जीवाला सोडलात तर तुमचं कल्याण होणार. तुमच्यासाठी भवसागर नाही, तुमच्यासाठी मृत्यू नाही, तुमच्यासाठी जन्म मरण नाही आहे, तुमच्यासाठी कशाचंच भय नाही आहे. तुम्ही अमर आहा, खरे की खोटे पहा. बरोबर आहे ना. चाललं. कारण बिंबरूप कूटस्थ सांगितलं आहे. कोण आहे? बिंब आणि प्रतिबिंब हे लक्षात घेतलं का तुम्ही? हा, हे कोण आहे? बिंब आहे. आणि हे कोण आहे? प्रतिबिंब आहे. लक्षात येत आहे की नाही? प्रतिबिंब कुठे? तुमच्या बाहेर असतं. आणि ज्याचं प्रतिबिंब असतं त्याला काय म्हणायचं? बिंब. ह्याला काय म्हणतात? बिंब प्रतिबिंबवाद. काय म्हणायचं? बिंब प्रतिबिंबवाद. हे बिंब आहे
आणि आता आरशात पडलेल्याला काय म्हणायचं? प्रतिबिंब. जसा हा सोडलाय काय ध्वनी, तिकडून परत आलेला प्रतिध्वनी जसं म्हणतोय तशाच तऱ्हेने बिंब आणि प्रतिबिंब. बरोबर आहे? हा, बिंबरूप कोणाला सांगितलंय? कूटस्थ. मुख्य कोण आहे? कूटस्थ. त्याचं नाव काय? बिंब. बरोबर आहे? जसं पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोर कूटस्थ असून त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते. साधी गोष्ट आहे. जशा तऱ्हेने तुम्ही काय करलाय, सूर्य वर असतो, खूप अंतरावर असतो, आणि वाटीतही त्याचं काय पडतं? ताटात प्रतिबिंब पडतं. कधी पाहता ग्रहणाच्या दिवशी असे काही लोक करतात, हळदीच्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहतात, त्याचं तर प्रतिबिंब होतं. बरोबर आहे? आणि हे समोर काय होतं? आरसा हा असतो. जवळून काय होतं? आपलंच प्रतिबिंब कशामध्ये पडतं? आरशामध्ये पडतं. बरोबर आहे ना? तशाच तऱ्हेने हा कूटस्थ कुठे असतो? बुद्धीपासून काही उंचीवर असतो किंवा बुद्धीच्या समोर असतो. हे ना? याच्यासाठी दृष्टांत काय? खूप दूरवर असणारा सूर्य, त्याचं प्रतिबिंब जलामध्ये, ताटामधल्या जलामध्ये, कढईतल्या जलामध्ये, वाटीतल्या जलामध्ये पडतं की नाही? बरोबर आहे ना? आणि आपण मुख आरशाला समोर धरून बसलेलो, तर जवळचंही प्रतिबिंब पडतं की नाही? त्याच्याच तऱ्हेने बुद्धीपासून खूप उंचीवर असणारा किंवा बुद्धीच्या सन्मुख असणाऱ्या कूटस्थाचं प्रतिबिंब कशामध्ये पडतं? बुद्धीमध्ये पडतं. बरोबर आहे? बुद्धीपासून थोडंसं उंचीवर असेल किंवा बुद्धीच्या समोर असेल, त्या अशा कूटस्थाचं प्रतिबिंब कशामध्ये पडतं? बुद्धीमध्ये पडतं. चला पुढे चला. त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोर काय असतं? कूटस्थ असून त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते. असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही. काय असा अधोरेखा केला का? असा या प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही. मग काय करायचं? मग याचा अर्थ काय? तर ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता, त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो. तो स्फटिक तांबडा असतो का? नाही असतो. तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे. हे ना? आता बघा काय सांगतात, सूक्ष्म फरक लक्षात घ्या. स्फटिक म्हणजे काचेचा एक गोळा, ज्याला इंग्रजीमध्ये पेपर वेट म्हणतात. कागद उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर गोळा ठेवला जातो. तो स्फटिक असतो. तो पूर्णपणे काचेचा गोळा असतो. आणि त्या गोळ्याच्या जवळ जास्वंदीचं फूल ठेवलं का काय होतं? स्फटिक काय होतं? लाल होतं. तुमच्या जवळ जो गोळा ठेवला तर कसा दिसेल? हिरवा दिसेल. बरोबर आहे ना? आणि त्यांच्या काळ्या पॅन्टीजवळ स्फटिक ठेवला तर काळा दिसेल. आणि या सफेद कपड्याच्या जवळ जर ठेवला तर स्फटिक काय होतं? सफेद दिसेल. निळ्या रंगाचा कापड असेल त्याच्याजवळ ठेवला तर काय होतं? हा स्फटिक स्वतः लाल, हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी असा आहे का? नाही. पण त्याच्या जवळ जे येईल त्याच्याप्रमाणे ते काय करतं? आपलं तो स्वतः तसा नाही. आहे ना? मग त्याच्यावर काय होतं? हे जवळ असणाऱ्या वस्तूमुळे आरोप होतो की हा निळा आहे, हा हिरवा झाला बघा, हे झालं पिवळं झालं बघा, हा झाला काळा झाला बघा, हा झाला एकदम सफेद आहे बघा. पण हे सगळ्याला ढकलून बाजूला फेकून दिलं की तो सफेदच्या कसा राहतो, शुद्धच्या शुद्ध कसा राहतो.
स्फटिकच्या स्फटिक राहतो ना, बरोबर आहे ना. घड्याळाकडे तुम्ही लक्ष द्यायचं. माझं काम फक्त सांगण्याचं आहे. माझ्याजवळ घड्याळ नाही आहे, समोरही घड्याळ नाही आणि समोरही घड्याळ दिसत नाही. 5:30 वाजले का तुम्ही सांगायचं, हां तुम्ही सगळ्यांनी जेवून जावा. हां हां अजून चालणार आहे, चालणार आहे. हां जर त्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता, त्या स्फटिकाप्रमाणे फुलाचं तांबडे पण दिसू देत. तो स्फटिकातील तांबडेपणा, स्फटिकामध्ये जो तांबडेपणाचा आरोप होतो है ना, त्याला काय फुलाचे प्रतिबिंब आहे. बरोबर आहे, बरोबर आहे ना. कूटस्थावर काहीही उपाधी नाही, बरोबर आहे ना. पण जवळ ठेवल्यामध्ये, बुद्धी जवळ ठेवली तर बुद्धीमध्ये काय होतं, त्याचा प्रकाश पडतो. बरोबर आहे. स्फटिकामध्ये जशा तऱ्हेने जास्वंदीच्या फुलाचा लाल रंग दिसतो, त्याप्रमाणे प्रतिभा आहे ना. असं नाही सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं किंवा माणसाचं प्रतिबिंब आरशात पडतं, तसा प्रतिबिंब इथे अर्थ करायचा नाही. ते काय अर्थ करायचा, स्फटिकाच्या जवळ शुद्ध जो स्फटिक आहे, ज्याला स्वतःचं काही नाही आहे, पण उपाधी जवळ आल्यानंतर तो लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी, जांभळा, काळा, सफेद असं वाटून जातो. त्याप्रमाणे काय करताय कूटस्थ. त्याप्रमाणे कूटस्थाच्या आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, पुन्हा पुन्हा तेच म्हणतात, कूटस्थाच्या आश्रयावर कोण राहते, बुद्धी. अथवा ज्याला वाटत असेल अंतःकरण तर अंतःकरण घ्या, ज्याला वाटत असेल बुद्धी तर बुद्धी घ्या. कूटस्थाच्या आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतःकरण, त्यात कूटस्थाची प्रकाशता. काय बुद्धी किंवा अंतःकरण, त्यामध्ये काय पडते, कूटस्थाची प्रकाशता. म्हणजे कूटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता, ते कूटस्थाचे प्रतिबिंब सामान्य प्रकाशात स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते. बरोबर आहे. तुम्ही उन्हामध्ये बघा, प्रकाशाला कुठला रंग आहे का स्वतःचा, नाही. पण प्रकाशामध्ये आतमध्ये जर फोडलात तुम्ही है ना, लोलकामध्ये टाकला, तर तुम्ही सगळ्यांनी 7वी 8वी 9वी 10वी पाठ केलेला आहे. ताना पिनी हिनी पाजा, काय 7 रंग असतात कोणामध्ये, प्रकाशामध्ये. पण मूळ जो प्रकाश दिसतोय आपणाला, समजतोय, तो प्रकाश फोडणारे शास्त्रज्ञ असतात. ते लोलकमध्ये धरून काय करतात, 7 रंग दाखवतात. बरोबर आहे. ते आपण 7वी 8वी 9वी मध्ये शिकलेलो असतो आणि तो कैसे म्हणतो, ताना पिनी हिनी पाजा. बरोबर आहे ना. तो पण हा प्रकाश ज्यावेळेला तुम्ही ह्या पत्रावर पडताना बघा, तुम्ही कधी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही भिंत निळी दिसायला लागते. काय म्हणजे निळ्या रंगाची फाक त्या भिंतीवर पडते. भिंत काय आहे, भिंत कशाची आहे, लाल रंगाची आहे. पण ह्या पत्र्याची फाक त्याच्यावर काय पडते, पिळून, ती कसं भासतं, निळा प्रकाश आहे असं भासून येतं है ना. वास्तविक प्रकाशाला काय आहे, स्वतःचा रंग नाही आहे. शास्त्रज्ञाची गोष्ट आपण नाही म्हणतोय, सामान्य माणसं. प्रकाश दिसत पण नाही है ना. भिंतीवर त्याचा संयोग दिसतो की प्रकाश पडलाय म्हणून वाटतंय. बरोबर आहे. पण ज्या वेळेला तुम्ही पत्रावर प्रकाश पडला तर निळी झाक दिसते, लाल रंगाच्या पत्रावर पडली तर लाल रंगाची झाक दिसते है ना. पिवळ्या रंगाच्या पत्रावर पडली तर पिवळ्या रंगाची झाक दिसते. उपाधीमुळे हा प्रकाश, ज्याला स्वतःचा काही रंग नाही आहे,
तो प्रकाश उपाधीमुळे कसा होऊन जातोय, हिरवा, निळा, पिवळा असा बनून जातो. बरोबर आहे ना. आता जी रोषणाई असते त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेच का, वेगवेगळे प्रकाश पडतात. इथे पण हे लावतात काहीतरी, मग तो प्रकाश फिरतो, कधी हिरवा, पिवळा, हिरवा, निळा असा फिरत राहतो, असा असा फिरत राहतो. ते पाहिलेत का तुम्ही? प्रकाशाला रंग आहे का? नाही रंग. मग रंग कोणाला आहे? ती जे छोटे छोटे बल्ब आहेत ना, त्या बल्बाच्या काचेला हिरवा, निळा, पिवळा रंग, त्याच्यामधून गेल्यानंतर तो हिरवा, निळा, पिवळा प्रकाश असल्यासारखं वाटतं आपण. तो भास आहे. खरं त्या प्रकाशाला तशा तऱ्हेचा रंग नाही आहे. तो हिरव्या, निळ्या, पिवळ्या वस्तूवर पडल्यानंतर तो हिरवा, निळा, पिवळा बनून जातो. बरोबर आहे. आता हे सांगतात, त्याचप्रमाणे कूटस्थाच्या आसरावर असणारी कोणही बुद्धी किंवा अंतःकरण. बरोबर आहे. कूटस्थाच्या आश्रयावर कोण? कूटस्थाला काही धर्म नाही. कूटस्थ चैतन्य म्हणूनच त्याला म्हटलंय की कूटस्थच म्हटलेलं आहे. त्याच्यावर काही परिणाम होत नाही. किती तुम्ही बोला, रडा, भेका, दुःख करा, गळ्यात पडा, पाय धरा, याच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून त्याला काय म्हटलं? कूटस्थ. काय करतंय? कूट कशाला म्हणतात? ते आपलं शेंगदाण्याचं कूट नाही, तो कूट त्याला म्हणतात. लोहार जी ऐरण ठेवते ना, लोहार जो ऐरण ठेवतो ना, त्या ऐरणीवर किती कुऱ्हाडी बांधतात, किती वेळे बांधतात, किती कत्त्या बांधतात, है ना, किती विळे बांधतात, आणखी किती वस्तू खिळे, आणखी काय वाटेल तेवढ्या वस्तू बनून जातात. हे आपलं गीत आहे तिथे. त्याच्यावर काय परिणाम होतो काय? म्हणून त्याला कूट म्हणा. काय म्हटलंय? ऐरणीला काय म्हटलंय? कुटण्याचं साधन. पण कुठून दुसरा बदलेल, पण ज्याच्यावर ठेवलाय तो बदलत नाही. म्हणून त्याला काय म्हटलं? चैतन्याला काय म्हटलं? कूटस्थ. याच्यामुळे दुसरे किती बदलत जातात, पण याच्यावर कवडीचा परिणाम होत नाही, एक कणभर देखील परिणाम होत नाही. म्हणून त्याचं नाव काय आहे? कूटस्थ. काय? कुटाप्रमाणे राहतो, परिणाम आपल्यावर होऊ देत नाही, त्याला काय म्हटलात? कूटस्थ. झालं. त्याप्रमाणे कूटस्थाच्या आश्रयावर कोण असते? बुद्धी, नाहीतर अंतःकरण. त्या कूटस्थाची प्रकाशता, त्याच्यामध्ये काय पडतोय? कूटस्थाचा प्रकाश पडतो. बरोबर आहे ना. प्रकाशता म्हणजे काय? कूटस्थाची सामान्य ज्ञानाची जी विशेषता, ते कूटस्थाचे प्रतिबिंब. कूटस्थ हे सामान्य ज्ञान होतं, है ना. प्रकाश हा सामान्य आहे. पण निळ्या बल्बमधून गेला तर, निळ्या काचेमधून गेला तर निळा बनून जातो. तर प्रकाशाची प्रकाशता ही सामान्य रूपात आहे, सामान्य रूपाने असतो. पण तोच प्रकाश निळ्या काचेतून गेला तर निळा बनतो. हा विशेष झाला ना, हा विशेष प्रकाश झाला. आणि हिरव्या काचेतून गेला तर हिरवा झाला, पिवळ्यातून पिवळ्या, काळ्यातून काळा, आणि नुसत्या ह्याच्यातून गेला तर नुसता प्रकाश, पांढरा प्रकाश, है ना. तर सामान्य प्रकाशाची सामान्यता आणि प्रकाशाची विशेषता, हे समजलं का? काचा काढून घेतला की ते सामान्यचं सामान्य राहतं. काचा लावल्या की तो हिरवं, निळं, पिवळं, काळं असं बनून जातं. तर कूटस्थ काय असतं? सामान्याचं. बरोबर आहे. आणि ते त्याचा प्रकाश बुद्धीत उतरला की ते बजीव बनतं. काय बनून जातं? तेच काय बनतंय? कूटस्थ, बुद्धी, आणि ते काय होऊन जातं? चिदाभास. हे कोण बनून जातं? जीव बनून जातं. कूटस्थाची प्रकाशता, कूटस्थ अंतःकरणाला प्रकाशतो म्हणजे काय? कूटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता
ते कूटस्थाचे प्रतिबिंब. कूटस्थाचे प्रतिबिंब म्हणजे काय? कूटस्थ आहे सामान्य ज्ञान आहे, जो बुद्धीमध्ये पडला हे विशेष होऊन जातो है ना. त्याचा प्रकाश बुद्धीमध्ये पडला की ते विशेष होऊन जातं. कूटस्थामध्ये काय फरक पडत नाही, प्रकाशामध्ये काय फरक पडत नाही. निळ्या काचीतून गेला का तो निळा असल्यासारखा भासतो. याची प्रतीती दिव्या, आता तेच सांगतात, प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली, बरोबर आहे ना. सामान्य प्रकाशात स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते है ना. याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वास येते. त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतःकरण हे काय? बुद्धी किंवा अंतःकरण म्हणजे काय? अपंचीकृत. पंचकरण झालेलं आहे, बाबांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे है ना. त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतःकरण हे अपंचीकृत महाभूताच्या सत्वगुणाचे कार्य है ना. काय म्हणायचं? बुद्धी म्हणा किंवा अंतःकरण म्हणा, काय म्हणा, बुद्धी म्हणा किंवा अंतःकरण म्हणा, हे काय? हा, आता पंचमहाभूताचं पंचीकरण तुम्ही सगळे लोक जाणता, बरोबर आहे. पण पंचीकरण म्हणजे काय? पंचमहाभूत एकमेकांमध्ये मिसळून खरा कोण आहे न कळणं. ते प्रधान पृथ्वी प्रधान तर पृथ्वीसारखं वाटणं, पण सगळेचे सगळे काय मिळालेले आहेत एकमेकांमध्ये मिळून मिसळून, त्याला काय म्हणतात? पंचीकरण. ते पंचीकरण नावाचा एक ग्रंथ आहे, बडे बाबा सांगतही असतात. आणि त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर एक वेगळाच काय तास घ्यावा लागेल. पंचीकरण म्हणजे काय कदाचित याच्यामध्ये येईल सुद्धा, माहीत नाही. तर 5 भूत एकमेकामुळे एकाला अर्धा ठेवून बाकीचे 4 तुकडे करून 4 मध्ये जाऊन त्याला काय म्हणतात? पंचीकरण म्हणतात. आणि हे असं 5 भूत एकामध्ये मिसळली नाही तर त्याला काय म्हणायचं? अपंचीकृत. काय म्हणायचं? पंचीकृत म्हणजे काय? 5 भागाचं एकीकरण. अपंचीकृत म्हणजे 5 भागाचं एकीकरण न होणं, बरोबर आहे. अपंचीकृत आणि पंचीकृत समजलं का? अपंचीकृत असेल तर त्याचा आपण उपभोग घेऊ शकत नाही, पण आपण ज्याचा काही उपभोग घेतो त्याला काय म्हणतात? पंचीकृत म्हणतात. आता बघा, आज पाणी जे पिता, बरोबर आहे ना, त्या पाण्यामध्ये आकाश आहे की नाही? आहे. त्या पाण्यामध्ये अग्नी आहे की नाही? आहे. त्या पाण्यामध्ये पाणी तर आहेच, पण त्या पाण्यामध्ये थोडेसे बुडबुड्याच्या रूपाने वायू आहे की नाही? आहे. आणि त्या पाण्यामध्ये आकाश आहे की नाही? असं पाणी आपण पितो, बरोबर आहे ना. त्या पाण्यामध्ये पृथ्वी असते म्हणून तो फिल्टर करतो, गाळणी करतो आपण. त्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया असतात, जीव जंतू असतात, म्हणून तर त्याच्यामध्ये तुरटी फिरून आपण त्याला शुद्ध करतो. तर पाणी आपण जे पितोय हे शुद्ध पाणी आपण कधीच पित नाही. त्याच्यामध्ये काय असलेलं, मराठीत काय म्हणतात, अशुद्धच पाणी पित असतो आहे ना, आणि शुद्ध पाणी पिता येत नाही, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज हे सगळं मिसळलेलं पाणीच आपण पित असतो, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये यांचं मिश्रण जास्त प्रमाणात झालं तर आपल्याला गाळण करावं लागतं, गाळणी करावी लागते, हे लक्षात येत आहे. पण जे पाणी पिता येतं ते 5 महाभूतांनी बनलेलं आहे. जे आपण खातो, पृथ्वी आहे, या पृथ्वीवर राहतो, हे 5 महाभूतांनी बनलेलं आहे. जो आपण अग्नी आहे तो 5 महाभूतांनी बनलेला आहे. जो हा फिरता वायू आहे याच्यामध्ये किती महाभूत आहे? वाफ आहे की नाही? आहे ना. बरं, अग्निकण आहेत की नाही? आहेत. आकाश आहे की नाही? या वायूमध्ये सगळं आहे. तशाच तऱ्हेने आकाशामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेतच, बरोबर आहे. ही गोष्ट कशासाठी समजावून सांगितली? पंचीकृत महाभूत आणि अपंचीकृत महाभूत ही गोष्ट समजावण्यासाठी सांगितलं.
तर आता बुद्धी किंवा अंतःकरण याचं लक्षण काय? अपंचीकृत महाभूताचे सत्वगुणाचे कार्य हे ना. पंचीकृत झालं तर ते जल प्रधान असल्यास जल असेल, पृथ्वी प्रधान असेल हे पृथ्वी असेल, बरोबर आहे ना. पण अपंचीकृत महाभूताचं काय? त्याच्यामध्ये 3 गुण सत्व रज तम. त्याच्यामधल्या सत्वगुणाचे कार्य कोण आहे? बुद्धी म्हणा किंवा अंतःकरण. बुद्धी म्हणा किंवा अंतःकरण म्हणा एकच गोष्ट आहे. तेव्हा बुद्धी किंवा अंतःकरणाचं लक्षण म्हणजे काय? सत्वगुणाचं कार्य. कोणाचं? सत्वगुणाचं कार्य. पण कोणाचा आता प्रश्न येतो? अपंचीकृत महाभूताचा, बरोबर आहे. आता बोला, बुद्धी किंवा अंतःकरण म्हणजे काय? सत्वगुणाचं कार्य. कुणाचं? तर अपंचीकृत महाभूताच्या सत्वगुणाचं कार्य बुद्धी किंवा अंतःकरण अधोरेखा करून घ्या. त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतःकरण हे अपंचीकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे, बरोबर आहे. इथपर्यंत आलो. म्हणून सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून ती काय? स्वच्छ आहे. कसं आहे? त्याच्यामध्ये स्वच्छ आहे म्हणजे काय? सत्वगुण रजगुण तमगुण असणार की नाही असणार? असणार, सगळे असणार छुपून. पण सत्वगुण केवढा झालेला असेल सांगा? ताडामाडा एवढा. केवढा? हां, सत्वगुण केवढा? ताडामाडा एवढा. आणि त्याच्या बुडाला कोण? तमगुण आणि रजगुण. म्हणून त्याला काय म्हणायचं? सत्व अधिक आहे म्हणून काय? सत्वगुणाचं प्राधान्य असतं. कशामध्ये? अंतःकरणामध्ये, बरोबर आहे. म्हणून त्याला स्वच्छ आहे. म्हणून त्याला काय म्हटलंय? कसं आहे? आता समजावून सांगायचं झालं तर सांगतो. भातामध्ये एखादा दाणा डाळीचा असला तर त्याला तुम्ही काय म्हणणार? भातच म्हणणार ना, है ना. आणि डाळ बनवली किंवा वरण बनवलं आणि त्याच्यामध्ये 1-2 भाताची शीत फुगून आली, त्याला तुम्ही काय म्हणणार? वरणच म्हणणार. पण डाळ आणि तांदूळ सारखे एकसारखे असतील तर त्याला तुम्ही काय म्हणणार? खिचडी म्हणणार. ही वेगवेगळी नावं आहेत ना आपली, आहेत ना. पण त्याच्यामध्ये भातात थोडीशी डाळ नसते किंवा दगड नसतात अशातली गोष्ट नाही. वरणामध्ये सुद्धा काय भात नसतं, तांदूळ नसतात किंवा दुसरे कुठले पदार्थ नसतात असं नाही. आता काय करत असतात आपल्या महिला? ते सगळं करताना डाळी पण काय करतात? निवडून घेतात, सगळं घेतात. तरी पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लागलेला तेलाचं. डाळ बनवताना तेल लावलं जातं, बरोबर जातं ना, आणि मग सुकवले जातात. जर तुम्ही बाजारातली डाळ घेतली, घरची नाही बाजारातली डाळ घेतली तर त्याला काही ना काहीतरी मिलावट त्याच्यामध्ये असणारच ना, बरोबर आहे. तर तशाच तऱ्हेने सत्वगुण ताडामाडा असेल आणि रजोगुण तमगुण हे अगदी बुडाला चिकटलेले थोडेसे असतील तरी त्याला काय म्हटलं जातं? सत्वप्रधान कोण असतं? अंतःकरण असतं. कोणाचा हा सत्वगुण? अपंचीकृत पंचमहाभूत. कोणाचं लक्षात ठेवाल? अपंचीकृत पंचमहाभूताचं, बरोबर आहे. यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची काय? चैतन्य म्हणजे ज्ञान ना. कुटस्थाच्या ज्ञानाची आता पुन्हा प्रत्येक जागी विकल्पच आहे ना. बुद्धी किंवा अंतःकरण, बुद्धी किंवा अंतःकरण. बुद्धीत किंवा अंतःकरणात जी विशेष प्रकाशता आहे तेच कुटस्थाचे प्रतिबिंब आणि त्यालाच काय म्हणतात? आभास, है ना. कुटस्थ सामान्य आहे, है ना. बुद्धीमध्ये त्याचा प्रकाश पडला की तो प्रकाश सामान्य प्रकाश विशेष प्रकाश. कसा? त्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. कसं? की प्रकाश सामान्य असतो, लाल काचीतून गेला की तो लाल बनतो, निळ्यातून गेला तर निळा बनतो, काळ्यातून गेला तर काळा बनतो. तशाच तऱ्हेने कुठंचं चैतन्य आपला सामान्य आहे, चमकणारा आहे आणि त्याची प्रकाशता
निळ्या काचे आपल्या बुद्धीत गेली तर ते काय होतंय, त्याचा आभास त्या ह्याच्यामध्ये विशेष तो प्रकाश बनून जातो. आणि त्या विशेष प्रकाशाला काय म्हणतात, आभास म्हणतात. कोठे कोठे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणात होते असे म्हणतात, आहे ना. आता ही विशेष बात झाली. काय आपण अवकातीचा प्रश्न काढलाय, पण काही बोलतात, काही ग्रंथकार काय म्हणतात, अरे बाबा कूटस्थ ब्रह्मचैतन्यापेक्षा वेगळा आहे का, वेगळा आहे का, नाही ना, नाही म्हणून कबूल करतात ना, हे ना. मग ते कूटस्थाला मध्ये कशाला आणतात, ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंबच काय पडलेलं आहे, अंतःकरणामध्ये पडलेलं आहे असं म्हणा ना. मग ते काय म्हणणार, कोठे कोठे म्हणजे काही लेखक असं म्हणतात, ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणात होते. अधोरेखा करा, ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणात होते असं म्हणतात. असं म्हणण्याचं कारण काय, असं म्हणण्याचं कारण काय, पुढे वाचत बसायचं. माणसाने कसं राहिलं पाहिजे, माणसाने कसं राहिलं, चतुर राहिलं पाहिजे, आहे ना. असं पुढे मागे बघत राहिलं पाहिजे. म्हणजे काय करतं, लागत जातं. आता काय येणार आहे, काय प्रश्न विचारणार आहे, चतुर माणूसही कसं करतं, मागे पुढे बघत राहते. इकडून मोटार येते का, इकडून मोटर येते का, असं बघितलं, इकडे नाही आहे, इकडे नाही, परत इकडे बघ, इकडून नाही, मग निघून जातो की नाही. आणि असा चतुरपणा ज्याच्याजवळ नसतो त्याचं काय होतं, दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी येते की हा वारकरी हायवेवर ट्रकची धडक लावून वैकुंठवासी झाला. बरोबर आहे ना. आणि जो हुशार माणूस आहे त्याचं असं होणार नाही ना. मग काय राहायचं, व्यवहारात कसं राहायचं, सावधान राहावं. कारण धोके कोठे असतात, प्रत्येक क्षणाला धोका असतो, है ना. प्रत्येक देशात प्रत्येक काळामध्ये धोका असतो. आणि जे सतर्क राहणार नाहीत ते काय होतात, धोक्यामध्ये जाऊन त्यांचा काय अपघात घडतो. आणि जो काय सतर्क राहील त्याचं जीवन सुलभ होते, त्याची जीवनयात्रा सुलभ होऊन जाते. तात्पर्य काय, व्यवहारामध्ये नेहमीच सतर्क राहायला पाहिजे, है ना. लोक आपल्याला धोका देतात म्हणून विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा, सांगा गुरुजी सांगा. लोक आपल्याला धोका देतात म्हणून लोकांवर विश्वास ठेवायचा का नाही ठेवावा, विश्वास ठेवावाच लागतो, त्याशिवाय काम होणारच नाही. आपलं विश्वास ठेवला नाही तर काम होणारच नाही. मग विश्वासही ठेवायचा आणि काय राहायचं, मग सतर्क करायचं. हे काय आपलं जीवनाचं लक्षण असलं पाहिजे. सावध राहायचं की हे कुठे तर धोका तर देणार नाही ना, धोका दिला तर दिला, जास्त तर धोका देणार नाही ना, काही नाही, जास्त धोका देणार नाही. हां, चुना लावेल, थोडंसं 1000ला राहील पण 10,000ला लावणार नाही. मी सतर्क राहिलो नाही म्हणून 800 एका मजुराने मी सगळ्या लोकांना येऊन हे तुमचं घर बांधून देतो म्हणून मला किती 15,000ला चुना लावला. त्याच्यानंतर मी सावध झालो. आणि आलं तुला काम करायचं असेल तर काम कर, मी साधू आहे ना, देवाचा भक्त आहे. मी जर तुला धोका दिला तर माझ्या देवाजवळ बसून राहा, न जेवता बसून राहा. लोक विचारतील कशाला बाबा बसला आहे, सांग स्वामीजीने ठकवलं आहे म्हणून, की ते 15,000ला ठकवलं आहे म्हणून. मग ते लोक मला समजून देतील आणि तुझे पैसे तुला मिळून जाईल. मी तुला 1 रुपयासुद्धा इशारा देणार नाही. आणि काम दाखवल्यानंतर मी तुला काय देईन, 30,000ही द्यायला तयार आहे, 30,000 देईन, 40,000 देईन. आणि माझा देवावर विश्वास आहे आणि तुझा माझ्यावर विश्वास असला पाहिजे. आणि तुला खात्री आहे की तू जर इथे देवाजवळ बसून राहिलं तर तुझे पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही. दुसरे लोक मुंडे येऊन सांगतील स्वामीजी जाऊ देत, कटकट कशाला करतायत, देऊन टाका तुमचे, तुमच्याजवळ नसले तर मी देऊन देतो का, मी देऊन देतो, जा बाबा जा. हे असं होईल की नाही. हा आपणाला विश्वास असतो आणि त्यालाही विश्वास असतो.
म्हणून तो कबूल होतो. एक पैसाही मी हिसाब देणार नाही तुला. आणि काय करतात, सगळेच्या सगळे पैसे काम दाखव आणि तेवढ्या टप्प्याचे सगळे पैसे घेऊन घे. माझं काम चाललेलं आहे मस्तपैकी. तात्पर्य काय, व्यवहारात विश्वास ठेवावा लागतो आणि काय करावं लागतं, पण सतर्क राहावं लागतं. बरोबर आहे ना. सदैव सतर्क राहणं. आलो कुठपर्यंत आलो. ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणात होते असे काही लोक म्हणतात. कारण कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने एकच आहे. अधोरेखा करा. आणि त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. पण सामान्य लोकांना समजावण्यासाठी आपल्याला कुटस्थ चैतन्य व्यष्टीमध्ये आणि जीव चैतन्य असं म्हणावं लागतं. पण जे लोक वरच्या कोटीचे आहेत त्यांना सगळं जगच एक आहे ना. हां, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यात. ही उच्ची कोटे झाली की नाही. बरोबर आहे ना. तुम्ही आम्हाला काय, कसला देव आणि कसला काय, ही पामराची कोटी झाली की नाही. दोन कोट्या अलग अलग असतात ना, तशीच गोष्ट आहे. आता रूपरहित बाबानं तू प्रतिबिंब जर पडायचं असेल ना, हे लाल आहे, याचा आरसा धरला तर त्याचं प्रतिबिंब लाल होईल की नाही, है ना. हा पंख जसा आहे का, जे जो ह्याला जो रंग म्हणेल त्याचं प्रतिबिंब आरशामध्ये जसाचं असेल तसं. तर प्रतिबिंब पडण्यासाठी काय असावं लागतं, दोन गोष्टी असाव्या लागतं. ही वस्तू आरसा प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये पाहिजे. बरोबर आहे. आणि ही वस्तू ज्याचं प्रतिबिंब पडणार आहे त्याला काहीतरी रूप पाहिजे ना. काय पाहिजे, काहीतरी रूप पाहिजे ना. ज्याला काही रूपच नाही त्याला काय तुम्ही करणार आहे, हे ना. नवरीच्या वेळेला मुलीला देताना आपण पाहतो का नाही पाहतो, मुलगा कसा आहे, चांगला आहे, जरा बरा दिसतोय की नाही, चालायला बोलायला चांगला आहे की नाही, असं आहे की नाही, रूपही चांगला आहे की नाही असं बघतो. आणि जर त्याला काहीच रूप नसेल, म्हणजे काय मनुष्य आहे पण काहीच नाही त्याला, तर अशाला पसंत केलं जात नाही, मुलगी पसंत करत नाही. बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने जर ब्रह्मचैतन्य आहे त्याला काहीच रूप नाही, मग प्रतिबिंब पडणार कसं बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये. कारण ज्याला काहीतरी रूप आहे अशाच प्रतिबिंब पडतं. प्रश्न समजला का नाही समजला. रूपवाल्याचं प्रतिबिंब दुसऱ्यामध्ये पडेल, आरशात पडेल, त्या फरशीमध्ये पडेल, काचेमध्ये पडेल, स्टीलच्या भांड्यामध्ये पडेल, असं प्रतिबिंब पडतं. कोणाचं, रूपवाल्याचं. आणि ज्याला रूपच नाही त्याचं प्रतिबिंब काय पडणार. बरोबर आहे ना. तर तुम्ही ब्रह्मचैतन्याचं आणि कुठं चैतन्याचं कसली काय बात लावली आहे. उगा काहीतरी लोकांचा वेळ कशाला घेताय तुम्ही. आता रूपरहित व्यापक चैतन्याचं प्रतिबिंब पडणार, घडणार नाही असं नाही, प्रतिबिंब पडणार नाही असं जर कोणी म्हणेल, है ना. चला, कोणी काय म्हणेल, ब्रह्मचैतन्य तुमचं रूप, त्याला रूप नाही आहे, प्रतिबिंब पडतं ते रूपवाल्याचं प्रतिबिंब पडतं. ब्रह्मचैतन्याचं किंवा कुठचं चैतन्याचं काहीही रूप नाही आहे तर त्याचं प्रतिबिंब पडणार कसं. म्हणजे त्याचं सांगण्याचं काय, रूपवाला असेल त्याचंच प्रतिबिंब पडेल आणि रूप नसेल तर. चला, शब्दाचं रूप कुठलं, हिरवं, निळं, पिवळं, काळं, पांढरं, काहीच नाही ना. मग शब्द कसा काय, रूपरहित आहे ना. कसा आहे, इकडून मी कड्याजवळ थांबून म्हटलं की तू चोर आहे, तिकडून काय होईल. हां, मी त्याला म्हटलं की तू माझा आत्मा आहे, तिकडून काय येईल. बरोबर आहे. प्रतिबिंब आलं का नाही, कोणाचं, तो शब्द कसा, रूपरहित. बरोबर आहे ना. रूपरहित शब्दाचं प्रतिबिंब प्रतिध्वनी रूपाने येऊ शकतं की नाही येऊ शकतं. मग त्याला रूपच पाहिजे असं आहे का काही, नाही ना. कारण शब्द
रूपरहित आहे. बरोबर आहे. स्पष्टीकरण केलं, लक्षात आलं ना? प्रश्न समजला काय? रूपवाल्याचं प्रतिबिंब पडतं, रूप नसलेल्याचं प्रतिबिंब पडत नाही. ब्रह्मचैतन्य तुमचं रूपरहित आहे. त्याने त्याचं रूप हिरवं, काळं, पिवळं, निळं तुम्ही स्वीकारलेलं नाही, त्याचा आकार स्वीकारलेला नाही आहे, तर त्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडेल कसं? हा प्रश्न. उत्तर काय केलं? बाबा रे, शब्दाला कुठलं रूप आहे? हिरवं, निळं, पिवळं, काळा काय सांगा? नाही आहे. मग त्याला तुम्ही कड्याजवळ बसून जर केलं तर ध्वनीचा प्रतिध्वनी येतो का नाही येतो? मग हे ध्वनीचं प्रतिबिंब आहे ना, मग प्रतिबिंब ध्वनीचं पडतं की नाही? रूपरहित असलेल्या ध्वनीचं प्रतिबिंब पडतं का नाही पडतं? मग ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब पडायला काय झालं? चला, रूपरहित शब्दाचे, रूपरहित आकाशाचे ठिकाणी प्रतिबिंब पडते. काय? शब्द रूपरहित आहे, बरोबर आहे. बरं, ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतंय आकाश, ते आकाशाचं कुठलं रूप आहे? तेही रूप आहे. प्रतिबिंब ज्याचं पडतं तोही रूपरहित, आणि ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं तोही रूपरहित आहे. तरी पण आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो का नाही येतो? येतो ना. दोनही रूपरहित आहेत. कोण? ज्याचं प्रतिबिंब, तो शब्दही रूपरहित आहे, आणि ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडतं ते आकाशी काय? रूपरहित आहे. तरी पण काय करतोय? आपणाला प्रतिध्वनी ऐकू येतो. तू चोर आहे म्हटल्यानंतर ते म्हणतं की तू चोर आहेस. तू माझा आत्मा आहे म्हटलं नंतर काय करतं? ते म्हणतंय तूही माझा आत्मा आहेस म्हणतंय. देवाला तुम्ही जसं सांगाल तसं सांग, तसंच तुम्हाला अनुभव येईल ना, आहे ना. तू स्वामी मी तुझा रंक म्हटल्यानंतर काय होईल? तिकडून प्रतिध्वनी काय? तू स्वामी मी तुझा रंक, असं काय? तुम्ही एक आहे असं सोडलं तर तिकडून काय येईल? तुम्ही एक आहे असं. तुम्ही ज्याचं जे जगामध्ये सोडाल तीच गोष्ट तुमच्या जवळ येऊन जाईल. बरोबर आहे. चला पुढे. याकरता बुद्धीत चैतन्याचं प्रतिबिंब होते हे सिद्ध झालं. काय झालं? रूपरहित्याचं प्रतिबिंब रूपरहित आकाशामध्ये होऊ शकतं. तशाच तऱ्हेने बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब होतं हे सिद्ध झालंय. अशा रीतीने किती गोष्ट झाला? कुठचं चैतन्य आणि काय झालं? बुद्धी आणि काय? हे तीन मिळून अधोरेखा करा. आता सोप्या भाषेत सांगितलं की नाही? काय 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 सांगितलं? कुठं चैतन्य अधिक बुद्धी, अधिक बुद्धी चैतन्याचे प्रतिबिंब मतलब आभास, हे तीन मिळून काय झालं? जीव चैतन्याचे लक्षण झाले. झालं इथपर्यंत आलो. आता पुढे पुढे महावाक्य आहे. कुठलं आहे? ऐकलेलं आहे तुम्ही. तत्त्वम असी. काय बडे बाबाने समजावून सांगितलेलं असेल. तत्त्वम असी. हे जे ब्रह्मतत्व आहे हे तू आहेस. हे जे चैतन्य तत्व आहे हे तू आहेस. तू देह नाहीस. पंचमहाभूताची गठडी नाही आहे तू. तर तू कोण आहे? चैतन्य आहेस. स्वतःला कोण मान? चैतन्य मान. असं कोण सांगतं? ही वेद आपणाला समजावून सांगतो. बरोबर आहे ना. तत्वमसी हे कोण आहे? महावाक्य. या महावाक्यात तीन शब्द आहेत. किती शब्द आहेत? तत् एक शब्द, दुसरा आणि तिसरा असी. म्हणजे काय? तत् म्हणजे ते ब्रह्मतत्व, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. काय? ते ब्रह्मतत्व तू आहेस असा त्याचा अर्थ. अशी तीन पद आहेत. त्याचा अर्थ आता ह्या तीन पद आहेत ना, हे तीन पद मिळून वाक्य झालं. आता पदाचा अर्थ समजल्याशिवाय तुम्हाला वाक्याचा अर्थ करताच येणार नाही, है ना. आता बघा, घट आण असं सांगितलं तर तुम्हाला कळतं का? कळतं का? कळतं. हा माणूस मला काय करायला सांगतोय? घट आणायला सांगतोय. आता मी तुम्हाला सांगितलं टग आण. आता
या टगचा तुम्ही विचार, या टगचा अर्थ काय? बरोबर आहे ना? मग आम्ही सांगतो टगचा अर्थ आम्हाला कळला नाही, घटाचा अर्थ आम्हाला समजला. काय? कळशी, घागर, असं काहीतरी पाणी भरण्याचं साधन. तो आण, इकडे आण, माझ्याकडे आण, असं तू सांगतोय. पण टग आणण्यामध्ये टग म्हणजे काय? टग म्हणजे काय समजावून सांगा, मग आम्हाला ते कळलं. मग त्याला टग म्हणजे काय हे समजावून सांगावं लागेल. जोपर्यंत टग शब्दाचा अर्थ होत नाही तर टग आण या वाक्याचा अर्थ होत नाही, हे ना. वाक्याचा अर्थ समजण्यासाठी पदाचा अर्थ, पण एक एक पदाचा, एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो. तत्वम अशी, हे काय? वाक्य, बरोबर ना? याला महावाक्य म्हटलं. याच्यामध्ये पद किती आहेत? 3. तत्वम अशी, बरोबर आहे ना? या 3 पदाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे, बरोबर आहे. आता हे अर्थ सांग, ह्या वाक्याचा अर्थ लागण्यासाठी या 3 शब्दाचा किंवा 3 पदाचा अर्थ समजावून सांगतायत. या महावाक्यात तत्, त्वम, अशी अशी 3 पदे आहेत. त्याचा अर्थ तत् म्हणजे कोण? हा, तत् म्हणजे कोण? लक्षात आलं? ईश्वर चैतन्य. आता पुढे मग बरोबर, त्वम म्हणजे काय? जीव चैतन्य. अशी म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे साध्या भाषेत काय सांग? तू स्वतःला माणूस म्हणतोयस, तो माणूस नाही, मग कोण आहे? ईश्वर आहेस, ईश्वर आहेस, असं ते वाक्य समजावून सांगतं ना तुम्हाला. आता ह्याच्यावर कोण विश्वास ठेवायचा? मी माणूस नाही, मी ईश्वर आहे, असं कोणाला, तुमच्यापैकी कोणाला सांगितल्यावर कोण विश्वास ठेवेल याच्यावर? सांगा बरं. नाही विश्वास ठेवणार ना, बरोबर आहे ना? पण ही काय थोडंच आहे, महापुरुषांनी सांगितलेलं आहे, त्याच्या अर्थाला काहीतरी वेगळं समज असते. ते समजून घेतल्यानंतर हा बरोबर आहे, बरोबर आहे, मीच तो आहे, असं तुम्ही करा. आता काय आहे ते बघूया. तत् म्हणजे ते म्हणजे ईश्वर चैतन्य. त्वम म्हणजे तू म्हणजे काय? जीव चैतन्य. अशी म्हणजे आहेस. एकंदर वाक्यात ते म्हणजे कोण? बराबर ईश्वर चैतन्य. तू म्हणजे इथे जो तू आहेस असा आहे. या महावाक्यात तू या अर्थी जे त्वमपद आहे, आणि त्वमपदाचा वाच्यार्थ कोण आहे? जीव चैतन्य आहे. काय त्वमचा अर्थ? काय? जीव चैतन्य आहे, बरोबर. वाच्यार्थ म्हणजे काय? आमच्या भंडारा होता, त्या भंडाऱ्यामध्ये काय झालं? तूप कमी पडलं. शिष्य म्हणाला, महाराज तूप कमी पडलं, भंडारा कसा करायचा? महाराज म्हणाला, गंगेवर जाऊन आण ना. याचा अर्थ काय झालं? गंगेमध्ये पाणी आहे, तिथे तूप कसं काय असणार आहे? शक्य नाही. पण तो म्हणतोय आणि तो आपला गुरु आहे, मग त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल ना. मग गंगा म्हणजे पाणी, हा झाला वाच्यार्थ. गंगेवरून तुफान, याचा अर्थ काय? गंगेच्या जवळपास जी दुकानं आहेत, किराणा दुकानं वगैरे आहेत, त्या ठिकाणी पैसे दे आणि तूप आणून घे, हे घे पैसे. हा अर्थ झाला ना. पण गंगेचा अर्थ काय? पाणी. आणि गंगेवरून तुफान म्हणजे जे गंगेच्या जवळपास बाजार जो आहे, त्या बाजारामध्ये जे काय दुकान आहे, त्या दुकानामधून तूप आण आणि काम भागव. याला काय म्हणतात? लक्षणा म्हणतात, है ना. तर गंगा याचा खराखुरा अर्थ काय? गंगेचं पाणी, याला म्हणतात वाच्यार्थ. काय म्हणतात? वाच्यार्थ. आणि त्या मुलाने, शिष्याने अर्थ काय सांगितलंय? गंगेच्या जवळ जो बाजार आहे, त्या बाजारामध्ये असणारं दुकान आहे, त्या दुकानामधून पैसे देऊन तूप आण. बरोबर आहे ना. तर गंगा म्हणजे वाच्यार्थ काय? पाणी. गंगेवरून तूप आण,
या वाक्यामध्ये गंगा शब्दाचा अर्थ काय झाला? पाणी नाही तर काय? गंगेच्या काठावर असणाऱ्या बाजारातील दुकानांमधून एवढा अर्थ आलेला. याला काय म्हणायचं? लक्षार्थ. बरोबर आहे ना? हे आपण व्यवहारात कित्येक वेळेला करतो. काय करतोय हे ना? आता बघा, आपलं आणि शेजाऱ्याचं भांडण आहे हे ना. एक दिवस ह्या बाईची मुलगी येऊन तिला सांगते, आई आई. आजच्या भाषेमध्ये मम्मी मम्मी, बरोबर आहे ना? पण आई आई आम्ही तेच म्हणणार. आई आई ती बाजूची मावशी आहे ना किंवा काकू, ही मला म्हणते की आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तू ये ना, ये म्हणून सांगते. त्याच्यावर ही आई काय बोलते? विष खाजा, रागाने बोलते. का? तिचं आणि तिचं भांडण आहे. मुलीला रागाने काय म्हणताय? विष. ती मुली काय समजते? विष खायला जाईल का? ताबडतोब एंड्रीन बिंड्रीन घेऊन पिऊन घेईल का? विष खाईल का? नाही. तिने तिचा काय अर्थ समजलेला आहे की जाऊ नकोस. काय तिने अर्थ, त्या मुलीने अर्थ काय समजला? जाऊ नकोस. पण विष खा याचा अर्थ काय? विष जा, तोंडामध्ये घाल आणि मरून जा, हा वाच्य अर्थ झाला. पण त्या मुलीने काय समजून घेतलं की जाऊ नकोस, हा झाला लक्षार्थ. या व्यवहारामध्ये आपण सगळे रोज हर घडीला आपण करत असतो, पण त्याचा शास्त्रीय अर्थ काय हे आपणाला शास्त्र शिकल्यानंतर कळत जातो. आपण ज्याचा उपयोग करतो त्याचा शास्त्रीय अर्थ काय हा आपण कधी शास्त्र शिकल्यानंतर, अरे हे तर आपल्याला माहितीच आहे, या आपण सदैव करत असतो. अनुमान करत असतात, प्रत्यक्ष आपणाला होत असतो. वाक्य हे प्रमाण आपण सगळं करत असतो. आईने जर सांगितलं तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो की नाही ठेवतो? पण शेजारच्या काकूने सांगितलं तर आपण विश्वास ठेवतो का नाही? नाही ठेवत. पण आईने सांगितल्यावर विश्वास ठेवतो ना, कारण आई ही आपला आप्त आहे आणि आप्त वाक्य प्रमाण असतं. यालाच काय म्हणतात? शब्द प्रमाण म्हणतात. बरोबर आहे? चला पुढे थोडंसं राहिलंय. या महावाक्यात तू या अर्थी जे त्वमपद आहे त्या त्वमपदाचा वाच्यार्थ कोण आहे? अधोरेखा करा, जीव चेतन आहे. आणि मग त्याचा लक्षार्थ कोण आहे? कुटस्थ चेतन आहे. म्हणून अहम या पदाचा वाच्य कोण आणि लक्ष कोण? अधोरेखा करा. आज संपलं मग प्रकरण है ना. तर अहम हे पद आहे ना. ज्यावेळेला तो म्हणतोय तत्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपण काय करतो? मी ब्रह्म आहे ना. या ज्यावेळेला म्हणतोय त्यावेळेला लक्षार्थाचा विचार करून म्हणतोय, हा मी ब्रह्म आहे, कळलं मला. पण जीवाला धरून मग त्याच्या मनामध्ये जर वाच्यार्थ जीव असेल तर तो म्हणणार त्या ईश्वराबरोबर माझं जीवाचं ऐक्य कसा होईल? है ना. ईश्वराचं काय होत आहे? तो महाज्ञानी आहे, तो मोठा आहे, तो अंतर्यामी आहे, तो व्यापक आहे, तो काही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सिद्ध अशा तऱ्हेचा आहे. आणि मला काहीच समजत नाही, मी अज्ञानी आहे, माझं काहीच होत नाही, मी रडत बसतो. या दोघांचं ऐक्य कसं काय म्हणणार तू? नाही म्हणणार. पण हा मी ते ब्रह्मचैतन्य आहे हा म्हणणारा काय म्हणतोय की याला धरून म्हटलंय. लक्षार्थाला धरून काय होतं? ऐक्य. पण वाच्यार्थाला धरून ऐक्य होत नाही. कोणाचं? जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य असू शकत नाही. जगामध्ये जी भांडणं चाललेली आहेत ही कशावरून? अर्थ न कळल्यामुळे आहे ना. जे भांडणं जीव आणि ब्रह्माचं, जीव आणि ईश्वराचं ऐक्य होऊ शकत नाही, हे वाच्यार्थाला धरून भांडतात ते है ना. आणि आमच्या म्हणण्यामध्ये काय असतं? अरे वाच्यार्थाला धरू नका, लक्षार्थाला धरा. मग ते परमात्मा म्हणजे ब्रह्मचैतन्य आणि मी कुठचं चैतन्य दोनों एकच आहे. हे आपल्याला काय होत आहे? ज्ञान होतं. लक्षात येते का तुमच्या? इथपर्यंत आपण आलेलो आहे. इथपर्यंत काय 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 आपण शिकलो आहे? तत्वम असी
या महावाक्यामध्ये तू या अर्थी जे त्वमपद आहे त्या त्वमपदाचा वाच्यार्थ कोण आहे? जीव चैतन्य आहे. आणि लक्षार्थ कोण आहे? कूटस्थ चैतन्य. बरं ना? पद कुठलं? त्वम चिन्ह करा. पद कुठलं? त्वम लिहा. आता दोन असे काढा, उलटी व्ही काढा, उलट व्ही अक्षर काढा, आहे ना. इथे काय लिहा? वाच्यार्थ. कोण? जीव. त्याच्या खाली कंसात लिहा जीव. आणि लक्षार्थ लिहा या बाजूला. त्याचा अर्थ काय हो? कूटस्थ चैतन्य. समजलं ना? इथपर्यंत आपण आलो. आता पुढच्या वेळेला, पुढच्या रविवारी आपण बघूया. तोपर्यंत तुम्हाला स्वस्थ राहा, तुम्हाला आयुष्य मिळो अशी देवाजवळ प्रार्थना करतोय. आनंद घ्या. दिंडीमध्ये जायचं असेल तर दिंडीमध्ये जाऊन या. हां, आणि माझ्यासाठीही प्रार्थना करा की स्वामीजींना पण जिवंत ठेव. काय करायचं? आयुष्याचा काही खरं अर्थ नाही. कधी बुडबुड्याप्रमाणे जाईल सांगता येत नाही.